खेडमध्ये रिक्षा चालक सिकंदर कुंभारलीकर यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलाय। अहमद चौगुले यांचे 8 महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट सिकंदर यांना मिळाले होते। त्यात 4200 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे होती। तब्बल 8 महिन्यांनी त्यांनी हे पाकीट जसंच्या तसं चौगुले यांना परत केलं। याबद्दल चौगुले यांच्या वतीने सिकंदर यांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला असून इतर रिक्षा चालकांनी असाच प्रामाणिकपणा जपावा असं आवाहन ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी केलं। आज या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, भारतीय जनता पार्टीच्या रिक्षा स्टँडचा आमचा रिक्षा चालक सिकंदर आमचा कुंभारलीकर याला आमच्या अहमद चौगुले यांचं 8 महिन्यापूर्वी हरवलेलं पैशाचं पाकिट 4200 रुपये त्यामध्ये होते आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे सगळे ATM त्यामध्ये होते। आज 8 महिन्यानंतर जसं ते तसं पाकिट या आमच्या सिकंदरला ते 2 महिन्यापूर्वी मिळालं आणि हे सगळं पैशानं भरलेलं पाकिट, डॉक्युमेंट्स असलेलं पाकिट आज आमच्या चौगुले साहेबांना त्यांनी परत केलेलं आहे। डॉक्युमेंट्स त्यांनी चेक करून घेतलेले आहेत। खेडमध्ये आणि पर्यायाने कोकणामध्ये प्रामाणिक माणसं असल्याचं उत्तम उदाहरण आमच्या सिकंदरच्या माध्यमातून आहे। आज त्याच्या हातावरती पोट आहे तरी देखील या समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। आणि आमच्या खेळचे सगळेच रिक्षावाले आपल्या वाहनात सापडलेली वस्तू किंवा एखाद्या रस्त्यावरती बेवारस सापडलेली वस्तू ही वस्तू प्रामाणिकपणे एक तर त्या माणसाला परत करतात किंवा पोलीस स्टेशनला जमा करतात। हा इतिहास आहे आणि हा वैभवशाली इतिहास हा सिकंदरने पुन्हा एकदा आभारीत राखलेला आहे। म्हणून आम्ही सर्व आणि आमच्या चौगुले साहेबांनी त्यांचा या ठिकाणी येऊन सत्कार केलेला आहे आणि त्यांना भेटवस्तू देखील देऊ केलेली आहे। परंतु कुठल्या प्रकारची आर्थिक भेटवस्तू न स्वीकारता फुलांची भेटवस्तू त्यांनी स्वीकारलेली आहे। असाच प्रामाणिकपणा आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये इतर सगळ्याच रिक्षा चालकांनी करावा हा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि सिकंदरला या ठिकाणी शुभेच्छा देखील देतो। धन्यवाद।